तर वरुण सरदेसाई यांच्याकडून वांद्रे पूर्व मधून लढण्यासाठी मोर्चे बांधणी। वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात सामाजिक उपक्रमांची सुरुवात केली आहे। पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्यास वरुण सरदेसाई हे इच्छुक होते। ऐनवेळी परवाना उमेदवारी दिल्याने वरुण सरदेसाई नाराज होते। जिशान सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाई यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडलेले आहेत। दिनेश, काय सविस्तर विश्लेषण? बघा, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत आणि राजकीय पक्षांनी आपल्या संभाव्य उमेदवारांना हिरवा कंदील त्या मतदारसंघात दाखवण्यास सुरुवात केली आहे आणि त्यानुसार उमेदवारही जे संभाव्य उमेदवार आहेत ते कामाला लागले। आता आपण शिवसेना युबीटीत जर बघितलं तर विधानसभा निवडणूक कोणते मतदारसंघ घ्यायचे आणि का घ्यायचे या बाबतीतली व्यूहरचना आखण्यास सुरुवात झाली आहे आणि जी माहिती समोर येते आहे, वांद्रे पूर्व या विधानसभा मतदारसंघात युवा सेना सचिव वरुण सरदेसाई हे इच्छुक आहेत आणि त्यांनी निवडणूक लढवण्याची मोर्चे बांधणी सुरू केल्याची ही माहिती समोर येते आहे। शाखांना भेटी देणं आणि सामाजिक उपक्रम वरुण देसाईंनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वांद्रे पूर्व मतदारसंघात सुरू केलेले आहे आणि ट्विटरवरही आपल्याला त्यांचे हे फोटो म्हणजे शाखा भेटींचे छत्री वाटपाच्या कार्यक्रमाचे फोटो आणि आपल्याला काही कॅप्शन्स दिसत आहेत। त्यामुळे जो अंदाज व्यक्त केला जातोय किंवा जी माहिती सूत्रांकडून मिळते की वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून वरुण सरदेसाई हे निवडणूक लढू शकतात अशी एक शक्यता आहे, चाचपणी सुरू आहे। यापूर्वी जी मुंबई पदवीधर निवडणूक झाली त्यासाठी वरुण सरदेसाई हे स्वतः इच्छुक होते। त्यांनी मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न केले होते, पण ऐन वेळेस पक्षानं ऍडव्होकेट अनिल परब यांना उमेदवारी दिली। अनिल परब यांना उमेदवारी दिल्यामुळे काहीसा वरुण सरदेसाई यांचा हिरमोड झाला होता, पण त्यांना आश्वासन होतं आणि त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्हाला विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू करायची आहे आणि त्यानुसार विधानसभा निवडणुकीचं लक्ष आता वरुण सरदेसाईंनी ठेवलेलं आहे आणि वांद्रे पूर्व हा मतदारसंघ त्यामधून त्यांनी या कामामध्ये सुरुवात केली आहे। धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।